करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 7 विकल्प निरशन नाम श्रीराम समर्थ. आदी स्थूळ आहे एक, तरी मग अंतकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने बघा उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली ना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. ब्रह्मा विष्णू आणि महेश. परंतु या तिघांच्या पलीकडे कोण आहे त्याची जाणीव आपल्याला करून दिली तर कोण आहे? श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. मतच मानलंय प्रत्यक्षपणे भगवंताचं खुद्द वचन. कारण या पृथ्वी तलावर आपण अनेकांचे मत जाणून घेणारे होतो, परंतु ती मतं ऐकून आपल्याला अनेक प्रकारच्या चिंता, अनेक प्रकारचे टेन्शन यायला लागले. परंतु या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. म्हणून समर्थांनी जो 9वा दशक आपल्यासाठी दाखवून दिलेला आहे तो म्हणजे गुण रूप नाम. आपले गुण काय आहेत, आपले अवगुण काय आहेत, आपलं रूप कसं आहे, त्याचप्रमाणे समर्थांनी समास 7 विकल्प निरीक्षण. आता विकल्प निरीक्षण म्हणजे काय त्याचं सुद्धा समर्थांनी उत्तमतेने काय दिलेलं आहे? श्रवण दिले. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. आदी स्थूळ आहे एक, तरी मग अंतकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता. आदी देह कसा होता? स्थूळ होता, बरोबर की नाही? आपण लहान मूल असतं बघा आपल्या घरामध्ये, आपण त्याला उचललं की आपल्याला तो हलकाच वाटतो की नाही? का जड वाटतो? नाही. आपण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, कोणीतरी आपल्याला पैज लावतो की याला उचलून दाखव. आपल्यापेक्षा सुद्धा मोठे असतात, परंतु आपण उचलण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या देहामध्ये बघा प्रत्यक्षपणे जो देह आपण प्रत्यक्षपणे उचललेला आहे त्या देहामध्ये सुद्धा अंतरीचा अंतरात्मा. आपण जो देह उचललेला होता प्रत्यक्षपणे आपण उचलला, आपल्यामध्ये सुद्धा कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा. याची जाणीव असते. या देहाला भाग कसा दिलेला आहे? आपलं अस्तित्व, आपलं आयुष्य, आपली शिल्लक कुठपर्यंत? कारण संपूर्णपणे हा देह पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेला देह. कारण स्थूल हा देह आहे म्हणजे काय? प्रत्यक्षपणे ज्ञानाचा विचार जर केला, बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहे, परंतु बुद्धीचा वापर आपण कुठपर्यंत करत असतो, किती करत असतो पाहावे आपणास. आपण जेव्हा आपण लहान होतो, शरीराची वाढ, शरीरामध्ये स्थूलपणा कोणी आणून दिला? बरोबर की नाही? पाहावे आपणास आपण. कारण ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे ना. तैसेची ब्रह्मांड विने काही, मूळ मायेची जाणीव नाही. स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले. आता कार्य चालवणारा कोण आहे? या देहाला चालवणारा कोण आहे? तैसेची ब्रह्मांड विन नाही.
आता ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते. त्यावरूनच सर्व कार्य हे स्थूलाच्या आधारे चालत असते. असं वाटतं की नाही? आपण जे कार्य करत असतो, ज्यावेळी यशस्वीरित्या आपण ते कार्य करत असतो, पार पाडल्यानंतर आपल्या या देहाची स्तुती होतं. आपल्याला वाटते की आपणच केलेलं आहे. परंतु प्रत्यक्षपणे करून घेणारा कोण आहे? बरोबर की नाही? त्याची जाणीव असली पाहिजे. लोक आपली स्तुती करतील, परंतु तैसेची ब्रह्मांडविहीन काही मूळ मायेची जाणीव नाही. आता मूळ मायाला बघा, प्रत्यक्षपणे मूळ मायेची जाणीव का नाही आहे? कारण त्याचं स्मरण नाही आहे. स्मरण असेल तर जाणीव असणार आहे, आणि विस्मरणात असेल तर नेणीव. बरोबर ना? ते स्थूळची नसता निर्माण, कोठेल राहील अंतकरण, ऐसा श्रुती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. आता कोठे राहील अंतकरण, समर्थांनी भाग दिलेला आहे. हे स्थूल निर्माण झालं नसतं तर अंतकरण कोठे राहिलं असतं, याचा विचार आपण करायला हवा. आपला जर देहच नसता, प्रत्यक्षपणे ज्याने आपल्याला घडवलेले आहे, कारण आपली कुठेतरी शिल्लक होती म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहिलं अंतकरण. आता अंतकरण बघा, मनबुद्धी, ज्याप्रमाणे आपल्याला पंचमहाभूत दाखवलेली आहेत, त्याचप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये हे सुद्धा आपल्याला दर्शवली आहे. मिळून दशेंद्रियाचा पुतळा, मिळून दशेंद्रियाचा देह प्राप्त करून दिलेला आहे. कोसले अथवा कांटे घरी, नाना पृष्ठीभागी चालती घरे, जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार. कोसले अथवा काटे घरे, रेशमाचे किडे असतात बघा, आणि शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे जे किडे आहेत, असे अनेक जीव पाठीवर घर निर्माण करत असतात व इतरही लहान थोर आपल्या शक्तीस अनुसरून घरं बांधतात. आपल्याला वाटतं की आपणच घर बांधलेलं आहे. आपण घर बांधलं की आपलंच नाव आपल्या घरावर देत असतो. कोणी बांधलं बघा, ज्या पक्ष्यांनी झाडावर एखादं घरटं बांधलं असेल ना, त्या पक्ष्यांनी बांधलेल्या घरट्यासारखं सेम बनवून दाखवायचं. बनेल का? नाहीच बनवू शकत. काही पक्षी बघा, प्रत्यक्षपणे त्यांच्या चोचीने झाडामध्ये घर बांधत असतात. सुगरण पक्षी असतं बघा. आता कासव आहे, कासवाचे वरच्या पाठीवरचा भाग किती कठीण आहे, बरोबर आहे ना? जंगलामध्ये गेलात, डोंगराळ भागात गेलात, वनामध्ये गेलात, तर आपल्याला अनेक प्रकारचे पक्ष्यांचे घरटे, प्राण्यांचे बघा, ज्याप्रमाणे जी घरं आहेत ती पाहायला मिळतात, जिथे ती वास्तव्याला आहे. परंतु जसजशी डोंगर नाहीशी होत चाललेली, झाडांची वृक्षतोड बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतं. मग आता ती जी वनचर आहेत ती आता रस्त्यावर येऊ लागली, कारण डोंगर कमी झाले, झाडं नाहीशी झाली. मग समर्थांनी भाग दिलेला आहे, कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठीभागी चालती घरे, जीव करीती लहान थोडी शक्तीनुसार. मग त्यांच्या शक्तीप्रमाणे ते तयार करत असतात की ना त्यांचं घर. आपण सुद्धा आपली ऐपत असेल, आपली शक्ती असेल, त्याप्रमाणे आपण घर बांधत असतो की नाही. शंख सिंपी गुला कवडे,
आधी त्यांचे घरघडे किंवा आधी निर्माण किडे हे विचारावे. शंख, शिंपी, खुला, कवडे यात जे किडे राहतात ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते याचा विचार केला पाहिजे. शंख, शिंपी, घुला, कवडे प्रथमतः जन्माला येतात की त्यांचं घर अगोदर तयार होतं. प्रश्नचिन्ह उभा आहे. आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. आता ह्याच्यात काय सांगायचं आहे? आधी प्राणी ते होती. जन्माला कोण येणार आहेत? तर प्राणीच येणार आहेत. आणि ते प्राणी जन्माला आल्यानंतर मग ते त्यांची स्वतःची घरं बांधतील. बरोबर की नाही? म्हणून आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. हे सांगायची गोष्ट नाही आहे ना. प्रत्यक्ष आपल्याला अनुभवास. आधी प्राणी होतात मग ते घरे निर्माण करतात, ही त्या प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. ती सांगण्याची आवश्यकता नाही. तैसे आधी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. त्याप्रमाणेच आधी सूक्ष्म रूपात जे असतं ते मग स्थूळ रूपात प्रकट होतं किंवा निर्माण होत असतं. या दृष्टांताने आपण जर विचार करायला गेलो तर स्थूळ काय आणि सूक्ष्म काय याचा विचार आपल्याला करता यायला हवा. तव श्रोता पुसे अनिक, जी आठवले काही एक, जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. तेव्हा श्रोता आणखी काही विचारू लागला. मला आणखी काही आठवलं आहे तरी जन्म मृत्यूचा विवेक मला समजावून सांगा. आपण सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारले की माझा जन्म झालेला आहे, माझी जन्मतारीख माहिती आहे, पण माझी मृत्यूची तारीख मला अजून माहिती नाही आहे. बरोबर की नाही? एखादा चित्रपट येत असला त्या चित्रपटाची कथा संपूर्णपणे आपल्याला माहिती होण्यासाठी आपण त्याचा फक्त काय पाहत असतो? ट्रेलर पाहत असतो. परंतु त्या चित्रपटामध्ये सुरुवात कशी आहे, मध्य कसं आहे, शेवट कसा आहे, तो तिकडे जाऊनच आपल्याला माहिती मिळेल ना. कोणीतरी सांगितलं आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला त्या चित्रपटाची माहिती संपूर्ण मिळेल का? नाही मिळणार. म्हणून तसाच भाग दिलेला आहे. तव श्रोतापुसे अनिक, जी आठवले काही एक, जन्म मृत्याचा विवेक मज निरोपाव. कोण जन्मास घालिते आणि मागुदा कोण जन्म घेते, हे प्रत्यय कैसे येते कोण्या प्रकारे. आता विचार करा. प्राण्याला जन्माला कोण घालतं आणि मागून कोण जन्म घेतं? त्याचा अनुभव बघा. एक माग मागताच मिळते आणि एक न मागताच मिळते. ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, त्या नरदेहामध्ये आपल्याला जीवनाचं सार्थक करून दाखवायचं. पुनरपी संसार येणे नाही. परंतु एखादा पक्षी आपल्या डोळ्यासमोरून बघा फिरत असताना आपल्याला सुद्धा असं वाटतं, मी जर पक्षी असतो ना तर संपूर्णपणे देश भ्रमंती केली असती, संपूर्ण देश फिरलो असतो. आपल्याला सुद्धा पंख असायला हवे होते. म्हणजे आपली काय आहे? इच्छा आहे. प्रत्येकाकडून गुण शिकायला हवं. बरोबर की नाही? एखादा वाघ असेल, सिंह असेल, बघा आपल्याला असं वाटतं की नाही, जंगलाचा राजा कोण आहे, वनातला राजा कोण आहे, त्यांच्यासारखं मला जगायचं आहे. आपली एक इच्छा असते. परंतु जे प्राणी, पशु, पक्षी आहेत ना, त्यांनासुद्धा असं वाटतं की मलासुद्धा मनुष्य देह कसा प्राप्त होईल. बरोबर की नाही? प्रत्येकाची आवड निवड असते. परंतु जी शिल्लक असते त्या चिलकीप्रमाणे आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं. कोण जन्मास घालिते, मग कोण जन्माला घालतं?
विश्वाचा मालक कोण आहे ह्याची जाणीव असली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. जलचर, वनचर, भूचर, खेचर अनेक प्रकारचे बघा जीवजंतू आपल्याला जे डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही त्यांची सुद्धा बघा प्रत्यक्षपणे सेवा करत आहे. एवढं भलं मोठं सामर्थ्य. ब्रह्मा जन्मास घालितो बघा भाग कसा दिलेला आहे. विष्णू प्रतिपाल करीतो, रुद्र अवघे संवाळितो ऐसे बोलते. आता जन्माला कोण घालतं, पालन कोण करतं आणि संवार कोण करतं. आपण श्लोक तर म्हणत आलेलो आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जन्माला कोण घालत आहे तर ब्रह्मा. ब्रह्मदेव जन्माला घालतो. आपलं पालन कोण करतं तर विष्णू. विष्णू प्रतिपाल करत असतो आणि रुद्र सर्वांचा संहार करतो. ज्याप्रमाणे पुढच्या ओळीमध्ये समर्थाने लिहूनच ठेवलेलं आहे. तरी हे प्रवृत्तीचं बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्ययपाता श्लाघ्यवाने होणार नाही. पण हे जनरूढीचं बोलणं झालं त्याप्रमाणे अनुभव येत नाही आणि प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणारच नाही. आपला विश्वासच बसत नाही. बरोबर की ना. आपण काय म्हणतो काहीतरी मला पुरावा असला पाहिजे. आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे शंका कुशंका येतच असतात. संशय ओवी दिलेली आहे पण हे जनरूढीचे बोलणं झालं. आपण प्रत्यक्षपणे एकमेकांशी बोलत आहोत. माणसांमध्ये आपलं काय झालेलं आहे बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे अनुभव येतच नाही आहे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाल करीतो आणि रुद्र संहार करीतो. प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. ब्रह्म्यास कोणी जन्मास घातले, विष्णूस कोणी प्रतिपाळिले, रुद्रास कोणी संवारिले महाप्रलय. मग आपल्याला सुद्धा असं वाटतं की ब्रह्माने आपल्याला जन्माला घातलं. मग ब्रह्माला जन्माला कोणी घातलं आहे की नाही. आपल्याला प्रश्न पडतो की नाही. आधी कोंबडी का आधी अंड आहे की ना. परंतु भाग कसा दिलेला आहे. ब्रह्म्यास कोणी जन्मास घातले, मग ब्रह्मदेवास कोणी जन्मास घातले, विष्णूचा प्रतिपाल कोणी केलं आणि रुद्राचा महाप्रलय काल जो संहार आहे तो कोण करतं. म्हणून हा सृष्टी भाव अवघा मायेचा स्वभाव करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही कारण तो तर निर्विकारी आहे. बघा म्हणून हा सृष्टीभाव ही जी संपूर्णपणे सृष्टी त्याचीच आहे. त्याने संपूर्णपणे या सृष्टीमध्ये सजीव निर्जीव सर्व काही त्यानेच तयार करून ठेवलेलं आहे. नंतर आपण वास्तव्याला आलेलो आहोत. प्रथमतः संपूर्णपणे घर तयार केलेलं आहे आणि या घरामध्ये संपूर्णपणे जीवसृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव. स्वभाव आपला कसा असतो, चांगला असतो का वाईट असतो पाहावे आपणासी आपण. कर्ता म्हणून निर्गुण देव. कर्ता कोण आहे. या संपूर्णपणे सृष्टीला चालवणारा कर्ता आहे. परंतु कर्ता कोण आहे याची जाणीव आपल्याला नाही आहे ना. म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. कारण तो निर्विकारी आहे. बरोबर की नाही. म्हणावे माया जन्मास घाली तरी ते आपणची विस्तारली आणि विचारती धारली हेही घडेना. आता माया जन्मास बघा प्रत्यक्षपणे जन्मास घाली तर ती स्वतःच विस्तार पावलेली आहे. विचार करून पाहिलं तर ती स्थिर आहे असं म्हणता सुद्धा येणार नाही. आता जन्मतो कोण कैसे त्याची ओळखणं आणि संचिताची लक्षणं तेही निरोपात. म्हणून आता जन्मतो कोण
त्याला कसं ओळखावं, संचिताचं लक्षण काय, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. जन्माला प्रत्यक्षपणे आपला देह ज्याप्रमाणे या पृथ्वीतलावर आलेला आहे, परंतु आपली ओळख कशी निर्माण झाली, कैसी त्याची ओळखणं, आपली जी ओळख आहे ती ज्याप्रमाणे आई वडील, बरोबर की नाही, ओळख कोणी दिली तर आई वडिलांची ओळख ही आपल्याला प्राप्त झाली. आई वडिलांना तयार कोणी केलं, प्रत्यक्षपणे भगवंत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता. आता पुण्याचं रूप कसं आहे, पापाचं रूप कसं आहे. जर पाहायला गेलो, आपलं पुण्य किती आहे, पाप किती आहे. पुण्याही ज्याप्रमाणे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष चालणार आता कलियुग. या कृतयुगामध्ये 100% पुण्याई होती, तेव्हा पापांचा लवलेशही नव्हता, गंधही नव्हता. परंतु हळूहळू जर पाहायला गेलो, कृतयुग संपल्यानंतर त्रेतायुग आलेला आहे. त्रेतायुगामध्ये 75% पुण्याई शिल्लक होती आणि 25% पाप जमा झाले. आणि द्वापारामध्ये 50% पुण्य, 50% पाप. आणि कलियुगामध्ये 25% पुण्य आणि 75% पाप जमा. कशी हळूहळू पुण्याई कमी होत चाललेली, तसंच आपल्या या देहाची सुद्धा पुण्याई हळूहळू कमी होताना दिसत आहे. मग वाढवायची कशी पुण्याई, आपली शिल्लक वाढवायची कशी. वाढवायची असेल तर जा सद्गुरूशी शरणम. कारण आपलं बोलणं कसं आहे, आपल्या बोलण्यातून एखादा वाईट शब्द निघाला, आपल्या बघण्यातून बघा वाईट कृत्य आपल्याला दिसत आहे, आपल्या ऐकण्यामध्ये आपण प्रत्यक्षपणे वाईट ऐकत आहोत, मग आपली पुण्याई आपण कमी करत आहोत. जर बोलणारे शब्द उत्तमाचे असतील, बघणारे डोळे उत्तमाचे असतील, ऐकणारे कान उत्तमाचे असतील, तर नक्कीच हेची दान देगा देवा तुझा विसरण. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप. रूप आणि स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता. हे काहीच नाही अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना ना धरिता नाही. आता देह प्राप्त झालेला आहे, देहामध्ये वासना येणारच ना. विषय विकार दिलेलेच आहेत, ते काय सोडणार आहेत. ते आपल्याला धरूनच बांधूनच आपल्यासोबत आलेले आहेत. परंतु त्यांच्याशी जवळीक साधायची का परब्रह्माशी जवळीक साधायची, याचं त्याने ओळखता आलं पाहिजे. कारण विषय वासनेमध्ये जर देह अडकला, कोणते विषय वासना आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, या 8 विषयी वासनेमध्ये जर देह अडकला ना, तर सुटत नाही आहे. परंतु सुटण्याचं मात्र एकमात्र औषध आहे, ते म्हणजे श्रवण. हे काहीच नाही अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना ना धरिता नाही. म्हणजे यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही की वासना जन्म घेते आणि वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना तर दिसून येत नाही आहे आणि तिला पकडता सुद्धा येत नाही. आपली जशी पुण्याई असते तसेच पापसुद्धा असतात. आपल्याला जन्म जो प्राप्त झालेला आहे, शिलकीमुळे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे, परंतु आपली वासना काय, त्या वासनेमध्ये आपला संपूर्णपणे देह अडकलेला आहे. आपण एखादं वाईट व्यसन करत आहोत, आपल्याला आता नाही वाटत, बरोबर की नाही, परंतु नंतर ती संपूर्णपणे जी वासना आहे तीच आपल्याला काय करत असते, आपली पुण्याई घालवत असते. मग ती दिसून येत नाही ना. एखादा लोभ असेल, आपण आता एखादा खेळ खेळत असू तर त्यामध्ये पैसे जातात की नाही, नक्कीच जातात. परंतु नंतर अशी एखादी लोभ, एखादी हाव अशी येते की संपूर्णपणे आपण जो पैसा कमवलेला आहे तो संपूर्णपणे नाहीसा होतो. मग आयुष्यात काय केलं तर काहीच नाही. एखादं व्यसन असेल, त्या व्यसनामध्ये बघा एखाद्याला
अनेक प्रकारची व्यसनं असतात. ती व्यसनं त्याला झोपून देत नाही. पहिले पहिले खूप मजा यायची, परंतु आता तेच व्यसनं त्याला झोपून देत नाही आहे. का? का संपूर्णपणे शरीर बिघडवलेलं आहे. वासना, कामना आणि कल्पना हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती नाना अंतकरण पंचकाच्या. आता वासना, कामना, कल्पना, हेतू भावना, नाना प्रकारच्या बुद्धी आहेत. या सर्व अंतकरण पंचकाच्याच आहेत ना. आपण कल्पना करत असतो. चांगल्या कल्पना, वाईट कल्पना आपल्या मनामध्ये येत असतात. आपण स्वतःहून बघा, जागेपणी स्वप्न पाहत असतो आणि झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो. परंतु कल्पना कशा करत असतो? जागेपणी जे आपण करतो ते सर्व नियोजन पूर्ण केले पाहिजे आणि झोपेमध्ये आपण कल्पना करत असतो. जे सकाळपासून घडत आहे ते रात्री झोपेमध्ये आपल्याला दिसत आहे. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. का सांगितलेलं आहे? यंत्र काय आहे, यातून सुटण्याचा मार्ग काय आहे? तर जाणीव म्हणजे स्मरण मात्र. एकच उपाय आहे, ते म्हणजे स्मरण. कारण त्या स्मरणाचं जन्मसूत्र कैसे लागे. जाणीव म्हणजे स्वतःचं केवळ स्मरण. देवाचं नामस्मरण आपल्या अंगी असलं पाहिजे. यातून सुटायचं म्हणजे देवाची जाणीव आपल्या अंतरी असली पाहिजे. तर मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसं लागेल? देहो निर्माण पांचा भूताचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. देह तर पंचमहाभूतिक असतो, बरोबर की नाही? वायूमुळे त्याचं चलनवलन घडतं आणि या देहात जाणणे हे मनाचे काम. आता आपली हालचाल कशामुळे दिसत आहे? तो भाग दिलेला आहे वायूमुळे. चलनवलन, आपण जे बोलतो ते हवेमार्फत पोहोचतं की नाही, दुसऱ्यांसमोर ऐकायला येतं की नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतिक आहेतच. ऐसे जे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झालेले. पण कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातलं हे अजून क्लिअर झालेलं नाही. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्माची असेना, उपाजला प्राणी येना मागुता जन्म. कोणाकोणाच जन्मास घालतो बघा. परत ज्यावेळी आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे, आपल्याला असं वाटतं की मेल्यावर पुन्हा आपल्याला मनुष्य देह प्राप्त होईल. परत मनुष्य देह, काही काहींना असं वाटत असेल ना, पण शिल्कीवर आहे. शिल्लक असेल परंतु पुनरपी संसारा येणे नाही. कारण फेरा आहे, फेरा पूर्ण करावाच लागतो. म्हणून जे काय करायचं ते आत्ताच करायचं. काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली जाता. आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, बरोबर की नाही? उद्याचं काम परवावर ढकलतो. परंतु जे काय करायचं ते आत्ताच, या जन्मामध्ये, या आयुष्यामध्ये चांगलं करायचं तर उत्तमतेने या आयुष्यामध्ये जीवन जगता आलं पाहिजे. ही सुवर्ण संधी. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्माची असेना, उपजला प्राणी येना मागुता जन्म. म्हणून एकदा जन्माला आलो आणि परत प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. दिलेली आहे स्पष्ट ओवीच. उपाजला प्राणी येना मागुता जन्म. कोणासीच जन्म नाही, तरी संतसंगी केले काही, ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. कोणाला जर जन्मच नाही तर संत संगतीने काय साधते? आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला सुद्धा येत असतात, डोक्यामध्ये सुद्धा अनेक विचार येत असतात. मग पुन्हा जन्म नाही आहे
जर जन्मच नसेल तर संत संगती साधून आपल्याला काय मिळणार आहे? संतांची संगत आपल्याला प्राप्त करून आपल्याला काय मिळणार आहे? पुढच्या ओळीमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची ही झाले स्मरण, अंतर्यामी अंतकरण जाणती कळा. जन्माला येण्यापूर्वी स्मरण नव्हते आणि विस्मरणही नव्हते. ज्यावेळी आपण जन्माला येणार होतो त्यावेळी आपल्याला कोणाचीच ओळख नव्हती ना देवाचं स्मरण ना देवाचं विस्मरण. परंतु जन्माला आल्यानंतर हे स्मरण उत्पन्न झालं. माणसाच्या अंतर्यामी जे अंतकरण आहे तेच जाणीवेचं रूप आहे, ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला जो देह प्राप्त करून दिलेला आहे त्याचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये आहे. त्याची जाणीव आपल्याला या स्मरणामध्ये कळून येते. म्हणून स्मरण असलं पाहिजे, कारण चालवणारा आपल्या हृदयात आहे. बरोबर की नाही? सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राण. म्हणून सावध असलं पाहिजे, तोपर्यंत स्मरण असतं. परंतु विकल झाला की विस्मरण होतं. स्मरण असलं की प्रत्यक्षपणे बघा आणि विस्मरण असलं तर बघा. ज्यावेळी देवाचं नामस्मरण भक्ती उपासना आपल्याकडून होत असते त्यावेळी उत्तमतेने आपण काय करत असतो? देवाच्या भक्तीमध्ये असतो. परंतु विस्मरण झालं की जे हातातलं कामसुद्धा आपल्याला कसं करायचं हे सुद्धा याची जाणीव होत नाही. आपलं मन संपूर्णपणे चंचल होत असते, बुद्धी साथ देत नाही. सावध आहे तो स्मरण, विकल होता विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी. मग जाणीव संपूर्णपणे संपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी मरण पावतो. स्मरण विस्मरण राहिले मग देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणी. आता स्मरणही नाही आणि विस्मरणही नाही. मग अशी स्थिती का झाली? परंतु देहात्म ज्याप्रमाणे देहाला मरण येतं, जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, परंतु प्रत्यक्षपणे स्मरण आणि विस्मरणाचं जे कार्य आहे ते आपल्याकडून झालंच पाहिजे. स्मरण कोणाचं करावं हे जर अंतरी जर आपल्या हृदयी नसेल तर शेवटी काय आहे? जमा नावे शून्याकडे. ज्याप्रमाणे बघा जन्माला आल्यानंतर आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर आपण काही ना काहीतरी या टिचभर पोटासाठी कमवतो आणि खातो की नाही, तसंच आहे आपल्याला सुद्धा शरीरासाठी या संपूर्णपणे जो देह प्राप्त झालेला आहे त्यालासुद्धा जोड हवी सामर्थ्याची आणि स्मरणाची. म्हणून जन्माची असेना आणि यातना ही दिसेना, अवघी व्यर्थाची कल्पना बलावली. बघा प्रत्यक्षपणे एकदा मरण आलं की पुन्हा जन्म नाही आहे हे सिद्ध झालं. आणि यमयातनाही दिसून येत नाही आहे. आपण मेल्यानंतर म्हणतो की मोक्षाला गेलेलं आहे, परंतु स्वर्ग आणि नरक समर्थाने इथेच दाखवलेलं आहे. स्वर्ग म्हणजे काय? ज्यावेळी आपल्या मुखातून बघा देवाचं स्मरण आणि त्याचप्रमाणे जी आपण भक्ती करत आहोत, उपासना करत आहोत, आपण जे बोलत आहोत, जी वाणी आहे ती उत्तमतेने आपण काय करत आहोत? एकमेकांशी बोलत आहोत. मग देवाचं स्मरण जर आपल्याकडून होत असेल तर नक्की स्वर्ग इथेच आहे ना, स्वर्गात आहे, स्वर्गात आहे. देवाचं उत्तमतेने नामस्मरण उच्चारत आहे तर स्वर्ग इथेच आहे. मग नरक यातना कुठे आहे? ते इथे सुद्धा भाग दिलेला आहे. म्हणून जन्माची असेना आणि यातनाही दिसेना, मग नरक यातना इथे दिसत नाही आहे. मग भाग कसा दिलेला आहे? या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पिल्या जातात, त्यांचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतेयांची आशंका ऐसी, मरोन गेले ते जन्मासी मागुते नाही. बघा मनामध्ये परत विचार आला, कुणालाही पुनर्जन्मच नाही आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. वाळले काष्ट हिरवळे ना, पडिले फळ ते पुन्हा लागे ना, तैसे पडिल शरीर येना जन्मास मागते. आता झाड असतं, झाडाचं लाकूड बघा ते संपूर्णपणे जर वाळलं सुकलं
तर त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. आपण अनेक वेळा पाहिलं की नाही? नक्की. फळ एकदा झाडावरून जेव्हा गळून पडतं ना, ते परत झाडावर लागत नाही आहे. एकदा पडलं ते पडलंच. त्याचप्रमाणे एकदा शरीर पडलं की जन्मास येत नाही. साधा सरळ सोपा उपाय. मडके अवचित्ते फुटले, फुटले ते फुटूनच गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. आता आपल्या घरामध्ये मडका असतो की नाही? मडका बघा प्रत्यक्षपणे जो मातीचा आहे, जो जसा आहे तसा उत्तम तेच आहे, परंतु तो जर आपल्या हातून पडला आणि फुटला तर ते पुन्हा जोडता येईल का? नाही ना. मग त्याचप्रमाणे भाग दाखवलेला आहे. मडके अवचित्ते फुटले, फुटले ते फुटूनच गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान, ऐसा बलावला अनुमान श्रोते. आता श्रोत्यांचं हे बोलणं ऐकून असं अनुमान निघतं की अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखेच समजतात. आता ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण? आपण बघा प्रत्यक्षपणे अनेक लोकांसमोर आपण जात असतो. काही लोकांना इतकं ज्ञान असतं, काही लोक बोलतच असतं, आपल्याला वाटतं अरे किती ज्ञान घेऊन आलेलं आहे, परंतु अज्ञान बाहेर काढलेलं नाही आहे. अज्ञान बाहेर पडलं पाहिजे तरच ज्ञान ही प्राप्त होईल ना. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोका. उगाच बघा माणसाने ज्याप्रमाणे तर्क करावेत पण विचारपूर्वक करायला हवेत ना. प्रयत्ने विना कार्य चाले, जेविला विना पोट भरले, ज्ञाने विना मुक्त झाले हे तो घडेना. प्रयत्नाशिवाय कार्य झालं, जेवल्याशिवायच पोट भरलेलं आहे आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे. आता ज्यावेळी आपण कर्म करू, प्रयत्न करू, ते प्रयत्न पूर्ण झाल्यावर आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे, काहीतरी त्याचं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आणि ते फळ प्राप्त झाल्यावर जे काय आपल्याला पैसे मिळणार आहेत त्यातून आपल्याला आपल्या टिचभर पोटासाठी आपण खायला अन्न खरेदी करू शकतो की नाही. म्हणजे समर्थ म्हणाले प्रयत्नी विना कार्य झाले, जेविल्या विना पोट भरले, ज्ञाने विना मुक्त झाले हे तो घडले. स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक झाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे. एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटतं की लोकही तूच झाले, पण असं कधी घडत नाही आहे. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच तुला काय होईल, बरोबर की नाही. आपण स्वतःच अजून पाहत असतो की मी जेवलो की मी मोकळा. लोक बघा जेवू अगर न जेवू, आपलं असं असतं. आपण विचार करतो की नाही, पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील ऐसा कहून. आता ज्याला पोहायला येतं तोच तळतो की नाही, परंतु ज्याला पोहणंच येत नसेल तर तो बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी ओवी उत्तमाची दिली ना, पोहणाऱ्याचीच गुचक्या खातो, जनासी कैसी काढू पाहतो. आपण जर पोहायला गेलो तर आपल्याला येईल का? बुडल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर आपण कार्य केलं, कसे हातपाय हलवले पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला जी शिकवण प्राप्त झाली आहे त्याप्रमाणे जर आपण केलं तर नक्कीच आपण त्या पाण्यामध्ये तरू शकतो. तैसे जयास ज्ञान झाले, तेथे तितुकीचे उरले, ज्याचे बंधनचे तुटले तोची मुक्त. त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झालेले आहे ते तेवढेच तरून जातात, ज्याचे बंधन तुटले तो फक्त मुक्त होतो. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडलेले जन त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही आता पहा. जो मोकळा झालेला असतो त्याला कुणाचंही बंधन नसतं, आणि इकडे तर लोक अनेक बद्ध झालेले दिसतात. त्याचा समन्वय कसा करायचा बघा. नेणे दुसऱ्यांची तळमळ, ते मनुष्य परदुःखी शीतल, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. जो दुसऱ्यांचे दुःख जाणू शकत नाही अशा माणसाला शीतल वाटतं, आणि त्याप्रमाणे मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात आडस असल्याचे दुःख कळत नाही. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, कुणेसी पावताचं बाणले समाधान. ज्याला आत्मज्ञान झालं त्याने तत्वाने निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वरूपानुभव येऊन खून पटते आणि पूर्ण समाधान वाटत असते.
ज्ञान चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासी असे. ज्ञानानेच जन्मवरण चुकतं, सरसकट सर्वांचे जन्मवरण चुकतं, हे बोलणे अप्रमाण आहे. आता ज्ञान आणि अज्ञान बघा. ज्ञान मुलं आपण ज्याप्रमाणे ध्यान करत असतो, ध्यान मुलं सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरु वाक्य, मोक्ष मूल सद्गुरु कृपा. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी हे मानितना. सर्वांचे सरसकट जन्मवरण चुकते, कारण या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जे ते आत्मज्ञान तोची मुक्ती. सगळ्यांना जे वाटत आहे, परंतु आपण म्हणता त्याचप्रमाणे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तोच मुक्त आहे. आता मुक्ती केव्हा आहे? समर्थ म्हणाले सायुज्य मुक्ती दिलेली आहे, मोक्षप्राप्ती दिलेली आहे. मोक्ष म्हणजे मोकळा केलेला आहे. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्धार, ज्ञाने विन तो उद्धार होणार नाही. ज्ञानी माणसाला वाटतं की सर्वच माणसं मुक्त आहेत, पण त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांच्या भूमिकेवरूनच ते योग्य असतात. परंतु ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही, हेच खरं. आत्मज्ञान कळवाले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढ्या लाविले सकळांचे. ज्याला आत्मज्ञान होतं त्याला हे सर्व दृश्य मिथ्या कळून येते, पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटून टाकलेलं दिसतं. आता प्रश्न हा फिटला. ज्ञानी मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पने. आता श्रोत्यांचा प्रश्न जर पाहायला गेला, ज्ञानी हा ज्ञानाच्या योगी मुक्त झालेला आहे, परंतु स्वतःच्याच कल्पनेने बांधला गेलेला आहे. त्यातून त्याला सुटायचं आहे. आपण आपल्याच विचारात अजून गुरफटलेलो आहोत, आपण अजून आपल्याच विचार करत आहोत, तर आपण बाकीच्यांचे विचार करून काय फायदा? बरोबर की नाही? विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन, निश्चयासारखा अनुमान मानूची नाही. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत विज्ञान, पण ज्ञान वेगळं आणि विज्ञान वेगळं. बरोबर की नाही? वृत्तीशून्य असे विज्ञान आणि नेणतेपणाचे अज्ञान. ज्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराचा त्याग केलेला आणि मुक्त आणि बद्ध या दोघांचा जर आपण विचार केला, तर मनुष्याचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने जो तर्क केलेला आहे त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपवाची नाही कळल्या वाचनी. बघा, या समासात जर पाहायला गेलो ना, तर विकल्प सांगितलेले आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हेच दाखवून दिलेलं आहे. बंधन म्हणजे काहीच नाही. आता बंधन कोणाला आहे? बंधन म्हणजे काहीच नाही आहे, परंतु कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपणच बद्ध आहोत असं वाटतं. म्हणून सत्य काय हे जाणून घेण्याखेरीज यावर उपायच नाही. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणीविना बुद्धी म्हणून बद्ध. काहीच नाही तरी बांधून ठेवलं. मग हेच आधी केवढं मोठं आश्चर्य आहे. आपल्या देवा बघा, प्रत्यक्षपणे आपल्या या देहाला आपण असं म्हणतो, अरे कोणीतरी माझ्यावर करणी केलेली आहे, कोणीतरी मला बांधून ठेवलेलं आहे, मला इथून सुटायचं आहे, कोणीतरी आमच्या घरावर संपूर्णपणे बघा आपण अनेक प्रकारची चिंता, अनेक प्रकारचे संशय, इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, परंतु यातून सुटायचं आहे. साधेसुद्धा नाही आहे. समर्थ म्हणाले, भोळा भाव सिद्धी जाव, हा उदाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेक जाणार. भोळा भाव सिद्धीस जावं, हा सर्व उधारीचा उपाय आहे. दीर्घकाळाने सिद्धीस जाणार आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घेतला पाहिजे. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजची होईल. प्राणी मोकळा केव्हा होईल?
सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता त्याला आली पाहिजे. सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक, सार काय असार काय याची कल्पना, याची जाणीव आणि ही ओळख जर समजून घेतली तर माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होत असतो. काहीच नेणी जे ते अज्ञान, सकळ जाणी जे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान स्वयेची आता. आता काहीच न कळणे म्हणजे काय, तर अज्ञान होय. आता सर्व जाणणं म्हणजे ज्ञान. ज्याला सर्व काही कळतं त्याला आपण म्हणतो ज्ञानी आहे, परंतु ज्याला काहीच कळत नाही त्याला मग काय म्हणतो आपण, अज्ञानी आहे, अर्धवट आहे. ज्ञानाच्या जाणीवेचाही विचार केला तर तेच विज्ञान आहे. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू येतो तरी कसा. याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की जन्म हा असतो तरी काय. जाणता म्हणे जन्म जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे. ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला भूतबाधा होते तरी कशी. ज्यास विषबाधेचा अनुभवही नसतो आणि तो दुसऱ्यांस म्हणतो की तुम्हाला विष चढते तरी कसे. विचार करा. आधी बद्धासारिखे व्हावे, मग हे न लगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे. आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचं लक्षण जाणून घेतलं तर प्रश्न विचारण्याची आवश्यकता उरतच नाही ना. म्हणून निजला असन चेईला तो, म्हणे हा कार्य ओसना तो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजवून पहावा. जो जागा झालेला आहे त्याला उठवणं बघा, प्रत्यक्ष जो झोपलेला आहे त्याला जागा करणं सोपं असतं, परंतु त्याने झोपेचं सोंग केलेलं आहे त्याला उठवणं अगदी कठीण होऊन जाते ना. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी न पडेल गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. बघा, ज्ञानी माणसाची वृत्ती ही विषयांपासून मुक्त झालेली असते, कारण तो विषयांमध्ये अजिबात अडकत नाही. कारण आपला देह अडकलेला आहे का हे पाहावे आपणास आपण. कारण बद्ध माणसांप्रमाणे ज्याप्रमाणे आपली कर्म दिसून येतात आणि मुक्त झालेली जी माणसं आहेत त्यांची कर्म बघा. जो जेवून तृप्त झालेला आहे त्याला ढेकर येत असतं, परंतु ज्याला भूक लागलेली आहे त्याच्या पोटात कावळे कावकाव करीत असतात. बघा, भाग प्राण्यांचा पक्षींचा नाही, परंतु त्याची जी आस लागलेली आहे कारण त्याचं पोट भरलं पाहिजे आणि याला समाधानाचं ढेकर यायला पाहिजे. हीच जाणीव आहे, हीच नेणीव आहे. इतुकेनं अशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. भाग कसा दिलेला आहे. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. कारण आशंका आहेत, आपल्या मनामध्ये शंका येत असतात, कुशंका येत असतात, आशंका येत असतात, परंतु ज्ञानाने सर्व काही काय होत असतं, तो मोक्षप्राप्ती. आपण जर शाळेमध्ये गेलो तर शालेय ज्ञान आपण प्राप्त करत असतो. नॉलेज वाढवायचं असेल तर इतरांकडून आपल्याला ऐकायला मिळतं की नाही. परंतु विवेक पाहता बाणली अंतरस्थिती, मग ते उतरेल कधी. संतांची शिकवण आहे, आई वडिलांनी जे संस्कार दिले ते आपल्या पिंडामध्ये केव्हा येतील. ज्ञान वैरागिनी सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर जर आपला देह असेल आणि श्रवण मनन निजध्यास, बघा प्रत्यक्षपणे ऐकले कळले आणि वळले, बरोबर की नाही. भाग कसा दिलेला आहे, परंतु आपण काय करतो, या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. म्हणून शेवटी काय झालं, ऐकल्याविनं कळले, शिकल्याविनं शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. म्हणून शेवटची ओवी समर्थांनी लिहून दिलेली आहे. इतुकेने आशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. आता आपण सर्वांमध्ये आपला देह अडकलेला आहे. जर सुटायचं असेल, मोक्षप्राप्ती म्हणजे मोकळा केला, तर आपल्याला जर सुटायचं असेल तर जा सद्गुरूशी शरणम. इतुकेने आशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास 7वा.
जय जय रघुवीर समर्थ.